दररोज राजकीय विषय घेऊन येणारा माणूस असं आपलं दुखणं मांडायला लागला ना, तर ते जे काही व्हिडिओज आहेत सहसा कोणी पाहत नाहीत. अशा पद्धतीचे हा व्हिडिओही तेवढा बघितला जाणार नाही मला खात्री आहे, पण किमान काही लोकांनी तो पाहावा ज्यांच्यात सद्सद विवेकबुद्धी जागृत आहे, मानवी भावभावना, संवेदना आणि आपल्या सभोवतालच्या लोकांबाबतची, समाजाबाबतची सहवेदना जागृत आहे. त्यांनी तरी किमान माझं आजचं विवेचन ऐकावं. थोडं मोठं आहे पण ऐकावं ही विनंती. जय हिंद मित्रांनो. आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर राहतोय, तो तुकडा ज्या देशाची मालमत्ता आहे, त्या देशाचा म्हणजे भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे. या अधिकृतरित्या घोषित स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रो, तसं तर आठवड्याचे 7ही दिवस मी कोणत्या ना कोणत्या राजकीय, सामाजिक किंवा इतर जे काही विषय मिळतील त्यावर भाष्य करणारे व्हिडिओज घेऊन तुमच्यासमोर येतच असतो. रोज रोज हाच चेहरा आणि हेच रटाळ राजकारण, त्यामुळे तुम्हीही वैतागत असाल. आता आमचे जे टोटल सबस्क्रायबर्स आहेत त्यापैकी 1,00,000-2,00,000 सबस्क्रायबर हे असेही आहेत की जे माझे विरोधक आहेत, विरुद्ध विचारसरणीचे आहेत, जे ट्रोलिंगसाठी आपले सबस्क्रायबर बनलेले आहेत. म्हणजे हा काय बोलतो ते ऐकण्यासाठी आणि मग त्याला ट्रोल करायचं आहे म्हणून हे सबस्क्रायबर झाले. त्या सगळ्यांनाच दररोज माझ्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जातात. मग अनिच्छेने का होईना तो व्हिडिओ ओपन करून मला ऐकावं लागतं त्यांना. काहींना त्रास होतो. आता या तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आधीच मी तुमची माफी मागतो. हळूहळू माझ्या मूळ व्यवसायाकडे मी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आता. आणि आता त्याच वेगानं म्हणजे हळूहळू मी माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओची फ्रिक्वेन्सी कमी कमी करत जमलं तर पुढच्या वर्ष दीड वर्षात हे चॅनल खरोखरच बंद करणार आहे. आपलं काम म्हणजे हुलाहुल पंढरपूर नसतं की चला मी बंद करतो आणि परत आलो काय करणार, राहवत नाही असं नाही. मी खरोखर सांगतोय की मी बंद करणार. अर्थात सध्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अनेकांच्या घराघरात पोहोचलेलो आहे. लोक ओळखतात, सेलिब्रिटी स्टेटस वगैरे लाभलेलं आहे. लोक रस्त्यात भेटले की सेल्फी काढतात. 2020ला कोविडमध्ये हे चॅनल सुरू केलं आणि 20च्या शेवटाला माझी अँजिओप्लास्टी झाली. त्यानंतर थोडं थंड घेतलं होतं. मग पुन्हा ते 2021च्या मध्याला जरा जोर लावला आणि आकार DG9 हे आकाराला येत गेलं. या चॅनलमुळे हळूहळू गुगलचा ॲड रेव्हेन्यू यायला लागला. वर्तमानपत्रात संपादक वगैरे असतानाही पगार म्हणून जेवढं मिळत नव्हतं त्या तिप्पट उत्पन्न यायला लागलं. त्यातून मी नाशिकच्या आदिवासी पाड्यावर बरीच समाजसेवा केली, इतर ठिकाणी केली. आजही 3 विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वेच्छेनं उचललेली आहे. या मुलींपैकी एकीचे वडील 2 वर्षांपूर्वी वारलेत, तर दोघींना आई वडील दोन्हीचं छत्र नाही. कोरोनानं ते छत्र हिरावून घेतलंय. या तिघींच्या वर्षभराच्या शाळेची, कॉलेजची जी काही फी आहे मी माझ्या चॅनलच्या उत्पन्नातून भरतो. खरं तर हा मोठेपणा म्हणून मला सांगायचं नव्हतं तुम्हाला, पण मी फक्त राजकारणच करतोय, त्यावरच बोलतोय आणि काही ठराविक लोकांची तळी उचलून दुसऱ्यांचा मात्र तळतळाट घेतोय हे अलीकडे प्रचंड तीव्रतेनं जाणवायला लागले मला. आजवर अनेकदा सांगितले की मी जे काही करतो त्यामागे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. त्यांच्याकडे पाहून, त्यांना ऐकून जे घडलोय लहानपणापासून त्यातूनच हे सारं काही माझ्याकडून होत असतं. पण जशी माणसं तसे विचार. दररोज राजकीय विषय घेऊन येणारा माणूस असं आपलं दुखणं मांडायला लागला ना, तर ते जे काही व्हिडिओज आहेत सहसा कोणी पाहत नाहीत. अशा पद्धतीचे हा व्हिडिओही तेवढा बघितला जाणार नाही मला खात्री आहे, पण किमान काही लोकांनी तो पाहावा ज्यांच्यात सद्सद विवेकबुद्धी जागृत आहे, मानवी भावभावना, संवेदना आणि आपल्या सभोवतालच्या लोकांबाबतची, समाजाबाबतची सहवेदना जागृत आहे. त्यांनी तरी किमान माझं आजचं विवेचन ऐकावं. थोडं मोठं आहे पण ऐकावं ही विनंती आहे. गोष्ट आहे 2022 सालची. माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ क्लिप आली 2-3 मिनिटाची. भर पावसाळ्यात उफाणत्या नदी पात्रात एका ॲल्युमिनियमच्या टोपात बसून काही विद्यार्थी एका तीरावरून दुसऱ्या तीरावर येत आहेत. त्यांना एका हाताने पोहत पोहत दुसऱ्या हातानं तो टोप पकडून काही तरुण मुलं पलीकडे आणतायत आणि मग ही मुलं त्या टोपातून उतरून शाळेला निघतायत. मी त्या क्लिपनं प्रचंड अस्वस्थ झालो होतो. पण करणार काय? ही नदी कुठली, ते गाव कुठलं, भारतात आहे, महाराष्ट्रात आहे की अजून कुठे, काहीच माहीत नव्हतं. आणि असं असताना त्यावर मी काय करू शकतो याचा मी दिवस रात्र विचार करू लागलो. आणि सोबत त्या स्पॉटचाही शोध जारी होता की हे नेमकं कुठे आहे. ऑगस्ट 2022 म्हणजे नुकतंच महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं त्यावेळेला, सुरत वाया गुवाहाटीवालं. आणि माझे त्यावरचे व्हिडिओज गाजत होते. आता तिकडे लक्ष द्यायचं सोडून मी माझ्या म्हणजे या सगळ्या कामात अडकलेलो असताना माझ्या डोक्यातून तो ॲल्युमिनियमचा टोप आणि त्या टोपातून प्रवास करणारी पोरं जात नव्हती. सरतेशेवटी माझा धडपड्या मित्र आहे अशोक शेळके. आज तो वसई विरार महानगरपालिकेत नगरसेवक आहे, गटनेताही झाला आहे. पण 2022 साली म्हणाल तर तेव्हा तो धडपड्या कार्यकर्ताच होता. त्याच्या मदतीनं मी ती नदी, ते गाव शोधून काढलं आणि कळलं की ते नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यात आहे. मग मी, अशोक, आमचा एक हरहुन्नरी मित्र आहे कॅमेरामन अजय कदम,
आणि गाडीसह सारथी असणारा प्रसाद मेहर, हे आमचे सगळे जवळचे मित्र माझे. असे चौघेच आम्ही नाशिकला निघालो, भर पावसात निघालो. तारीख होती 9 ऑगस्ट 2022. जागतिक आदिवासी दिन होता त्या दिवशी, पण आम्हाला तोवर या दिनविशेषाबद्दल काहीच माहीत नव्हतं. कॅलेंडरवर एवढं बारीक अक्षरात दिलेलं असतं, त्यामुळे कोण वाचतंय. नाशिकला पोहोचलो, तिकडे भाजपचा एक युवा मोर्चाचा एक कार्यकर्ता अशोकच्या एका फोनवर हजर झाला होता. त्यानं मग मला पुढचा रस्ता दाखवला आणि आम्ही त्या पाड्यावर पोहोचलो. अर्थात त्यानंतर मी एकावर एक असे व्हिडिओज केले त्याविषयी. त्या नदीवर पूल बांधण्यासाठी मी सतत 1.5-2 वर्ष कशी धडपड केली. आपल्या काही फॉलोअर्सनी कल्पना मांडल्या, आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. काही लोक आले माझ्यासोबत ते बघायला. हे सारं तुम्हाला माहीतच आहे, यावर आपण यापूर्वी मी सांगितलेलं आहे. मीनवाईल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी स्वतःहून यात लक्ष घातलं. तत्कालीन CM एकनाथ शिंदे साहेबांनी त्या नदीवरच्या पुलाचा प्रस्ताव मंजूर केला. 2023 ते 2026 या कालावधीत तो पूल बांधून तयारही झाला. हा पूल आणि त्या पुलासाठी स्वतःहून खासदार श्रीकांत शिंदेंनी, तत्कालीन CM शिंदे साहेबांनी केलेली मदत, याचा उल्लेख मी कृतज्ञतेने सतत करत आलो. आता ज्यांनी या गोरगरिबांसाठी एवढं मोठं काम केलं आहे, त्यांना आपण काय देऊ शकतो? एकनाथ शिंदेंना माझ्यासारखा माणूस काय देऊ शकतो? श्रीकांत शिंदेंना माझ्यासारखा माणूस काय देऊ शकतो? तर लाख लाख धन्यवादच देऊ शकतो. ते धन्यवाद मी आकार परिवार आणि त्या पाड्यावरच्या आदिवासी बांधवांकडून देत आलो. त्यामुळे अनेकांना वाटायला लागलं की हा शिंदेंचा माणूस आहे. त्यातून विनाकारणानं काही लोकांना मी त्यांचा शत्रू वाटायला लागलो. आणि हे एकतर्फी शत्रुत्व ते जबरदस्त निभावतात आजही. आणि त्यांच्या शत्रुत्वाशी मी एकटा भिडतोय, लढतोय. शिंदेंना कल्पनाच नसेल शिंदेंचा एक माणूस आहे म्हणून इकडे. जोवर माझा वैयक्तिक विषय होता तोवर ठीक होतं. पण झालंय काय, तर देवळाचा पाडा, कहांडोळ पाडा, जो आदिवासी पाडा आहे नाशिकमधला, इथल्या त्या दमनगंगा नदीवरचा तो पूल जो माझ्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे बनला. मी छातीटोकपणे सांगतो, मीच तो माणूस जो तिथे गेलो, पोचलो, मी आवाज उठवला म्हणून तो पूल झाला. कोणी काही म्हणा, हुशारक्या मारतो, पण झाला. तो बनवणारा कॉन्ट्रॅक्टर हा जाणीवपूर्वक माझ्यासमोर येणं टाळायचा. मी जिथे जायचो त्याला मी कधीही भेटलो नाही आजवर. कदाचित त्याला वाटलं असेल की हा तर पत्रकार आहे, यूट्यूबर आहे, पुलाच्या कामात काहीतरी खुसपट काढून पैसे वगैरे मागायचा, म्हणेल मी आणलाय पूल हा इथे, मला यातला कट दे. पण त्याला हे सुद्धा माहीत होतं की याच यूट्यूबरनं त्या गावात जवळपास 12 लाख रुपये खर्च करून एक अभ्यासिका बांधली आहे. रस्त्यांवर सोलार स्ट्रीट लाईट्स लावलेत, पाण्याची टाकी बसवून देण्यात मदत केली आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना वर्षातून 2दा गणवेश, रेनकोट, दप्तरं, वह्या, पुस्तकं, तिथे पावसाळी चपला, बूट असं सगळं शालेय साहित्य पुरवतो. पाड्यावर सुरुवातीला 6 महिने मेडिकल कॅम्प लावले त्या माणसानं. मागच्या 2 वर्षांपासून दिवाळीत दीपोत्सव होतो इथे. पाड्यावरच्या हनुमानाच्या देवळात, नवशा मारुती देवळात हनुमान जयंती साजरी होते. गाव जेवण असतं त्यावेळेला. शिवजयंती साजरी होते, भंडारा असतो. दिवाळी पाठसारखे शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पाड्यावर साजरे होत आहेत. आणि त्याचा खर्च हा माझ्या मायबाप प्रेक्षकांनी माझे व्हिडिओ पाहून जे ॲड रेव्हेन्यू येतं ना मला गुगलकडून, त्यातून मी करतो. स्पॉन्सर नाही आहेत, कोणी प्रायोजक नाही आहेत. खरं तर हे उत्पन्न माझ्या मेहनतीचं आहे. त्यातूनही मी जवळपास 50% रक्कम समाजावरच खर्च करत आलोय. पण लोकांच्या मनात भलतेच विचार. बरं, हा पूल बांधणारा कंत्राटदार पूल बांधून होईपर्यंत माझ्या वाऱ्यालाही थांबला नाही. मी पाड्यावर येणार आहे कळालं की हा गायब असायचा. तो काळा की गोरा हे आजवर मी पाहिलेलं नाही. तो आता मला भेटू इच्छितोय, कारण पूल तर तयार झाला. फक्त पुलाचे कठडे बाकी आहेत. त्या पुलावरचं डांबरीकरण, तो जो रस्ता असतो तो बाकी आहे. आणि रंगरंगोटी बाकी आहे. जे पूल कठडे वगैरे लागल्यानंतर पुलाच्या दोन्ही टोकांकडचे रस्त्याला जोडणारे जे पॅचेस असतात ते बाकी आहेत डांबरीकरण करण्याचे. पण हे काम अर्धवट टाकून कंत्राटदार पावसाळ्याआधीच पळून गेला असं गावकऱ्यांनी मला सांगितलं. त्याच्या पलायनाची कारणं विचारली तेव्हा कळलं की या पुलासाठी निविदा निघाली होती 11,53,00,000ची. आणि त्यातले याला फक्त 1 करोड रुपये आजवर शासनानं रिलीज केलेले. आता तुम्ही म्हणाल काम 11-12 करोडचं आणि 1 करोडमध्ये याने अख्खा पूल कसा बांधला? तरी त्यानं तो बांधला. आता शोधल्यानंतर कळलं की तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यामुळे इतर कामांमधून आलेला पैसा तो इकडचा तिकडे, तिकडचा इकडे असा तो फिरवत त्याने पुलासाठी वापरला. आणि हे जे झालंय तेवढं म्हणजे जवळपास 90-95% काम पूर्ण केलं त्याने. आता जनरली 11 करोडमधले त्याने मंत्रालयापासून ते नेत्यांपर्यंत किती कोटी वाटले असतील हे त्यालाच ठाऊक. पण जोवर कामं मिळत होती इतर ठिकाणून, पैसे येत होते, तोवर गोड वाटत असणार. त्यामुळे रेटून नेलं हे पुलाचं काम पण त्याने. आपण मागेच एक व्हिडिओ पाहिला होता तरुण कॉन्ट्रॅक्टरचा, की जवळपास 70-75% रक्कम ही अधिकाऱ्यांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत वाटण्यात जाते. देवळाचा पाडा पुलाचं हे आता हातातोंडाशी आलेलं काम म्हणजे याच वाटपाचा एक नमुना आहे असं मला वाटतं. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे, पण हा
पाडा आणि असे असंख्य पाडे आज महाराष्ट्रात आहेत की जिथं स्वातंत्र्य सूर्याची किरणं अद्याप पोचलेली नाहीत. इथं वीज नाही. मला सोलर स्ट्रीट लाईट लावून द्याव्या लागल्या इथे. इथं मोबाईलला नेटवर्क नाही. अनेक मोबाईल कंपन्यांशी पत्रव्यवहार केला, त्यांनी दाद दिलेली नाही. पावसाळ्यात 4 महिने या नदीला तुफान पाणी असतं. त्यामुळे अलीकडच्या पलीकडच्या गावांचा संपर्क तुटत होता. आता पूल झाला आहे पण तो कार्यान्वित नाही. मेडिकल इमर्जन्सीला डोलीतून पेशंटला शहरात न्यावं लागतं, कारण पेठपासून पाड्याकडे जायला धड रस्ता नाही. मधल्या काळात शिव्या घालून घालून पुन्हा एकदा सांगतो, श्रीकांत शिंदे माझा फोन उचलायचे. त्यांना सांगितलं की ते अधिकाऱ्यांवर चढायचे सोप्या भाषेत आणि मग थातूरमातूर काम केलं जाय त्या रस्त्यांचं. पूर्ण पाड्यापर्यंत रस्ते नाही आहे. काही किलोमीटर रस्ते बनवले होते जे थुकपट्टी या शीर्षकाखाली सहज खपतील असे होते. तेही या पावसाळ्यात आणि भूकंपाच्या धक्क्यात, जे तिकडे जव्हार वाडा मोखाडा भागात भूकंपाचे धक्के बसले त्यामुळे ते उखडलेत, रस्त्याला भेगा पडल्यात. या परिस्थितीच्या बातम्या बनतात पण त्यावर उपाययोजना शून्य. आज दरवर्षीप्रमाणे मी पाड्यावर का गेलो नाही, तुम्हाला प्रश्न पडला असेल. आपण बनवलेला अभ्यासिकेचा 3रा वर्धापन दिन आहे आज. गेल्या वर्षी तर मी हॉस्पिटलाइज होतो, बायपास झालेली होती माझी नुकती त्याच वेळेला. त्यामुळे मला नाही जाता आलं मला त्यावेळेला. पण आज का नाही गेलो, तर जायला धड रस्ता नाही आहे तिकडे. मला सांगा, खरंच भारत स्वतंत्र झाला आहे का हो? साला सगळे हापापाचा माल गपापा करण्यात मग्न आहेत, दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, स्वतःचं दुकान कसं चालेल यातच रमलेत. निवडणुकांच्या वेळी हा पाडा, हा पूल आणि तो बनवा असं हट्ट धरणारा मी आज त्याच राजकारण्यांच्या लेखी नॉनसेन्स झालो आहे. नॉनसेन्स. कारण आता काय एवढ्यात निवडणुका नाही आहेत, त्यामुळे याच्या व्हिडिओतून जे बोललं जातं त्याचा आपल्याला नरेटिव्ह सेट करण्याला किंवा करण्यासाठी फायदा होतोय, तोवर हा ठीक होता. आता काय कामाचं आहे? आता तर कोणीच फोन उचलत नाही, कोणी वेळ देत नाही. आता या लोकांना भेटून किंवा या लोकांकडून मला स्वतःसाठी काय हवं आहे? बंगला, गाडी, स्टुडिओ. अहो, भाड्यानं घेतलेला हा स्टुडिओ, या स्टुडिओवरही लोक आरोप करतात त्याला शिंदेंनी दिला स्टुडिओ म्हणून. 65,000 रुपये भाडं मोजतो याला. उत्पन्नातला 40% हिस्सा भाडं भरण्यात जातो. गांड फाटते अशानं. बोलणाऱ्यांना काय शेपूची भाजी कळणार आहे? माफ करा, माझे शब्द असेच असतात. आजचा व्हिडिओ याचसाठी की हत्ती गेला आणि शेपूट उरलं. या पावसाळ्यात तयार झालेला तो पूल लोकांच्या कामाला आला नाही आहे. फक्त या कामात जो काय भ्रष्टाचार झाला आहे ना, किंवा त्या कंत्राटदाराला त्याच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आता जे फोन उचलत नाहीत त्यांच्यासाठी रडत बसायचं नाही आणि यापुढे त्यांच्या बाजूने बोलायचं देखील नाही. पण आपण जी हिंदुत्वाची कास धरली आहे ती सोडायची नाही, म्हणून हळूहळू बोलणं कमी करायचं, बंद करायचं. देवानं आपल्या हातून जी काही गोरगरिबांची सेवा आजवर करून घेतली तो एक बोनस होता असं समजायचं. यापुढे कोणी सेलिब्रिटी म्हणून मान द्यावा, रस्त्यात भेटलं तर सेल्फी काढावा, वा प्रभाकरजी वा म्हणावा अशी अपेक्षा नाही. हळूहळू लोक विसरून जावेत मला. शेजारून गेलो तरी ओळखलं नाही पाहिजे. हाऊस पेटली माझी. त्या पुलाचं उरलेलं जे काय काम आहे ना, ते शासनानं काही करून पूर्ण करून द्यावं एवढीच विनंती आहे या सरकारकडे. पुन्हा एकदा न मिळालेल्या किंवा आजही अपूर्ण असलेल्या स्वातंत्र्याच्या तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना, म्हणजे सरसकट मी पण आलो त्याच्यामध्ये, या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.